मुरंबा या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला एक नवीनच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आणि या ट्विस्टमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता रमाला आता अक्षयचा अपघात घडून आलेला असते त्याबद्दल माहिती होते आणि रमाला खूप मोठा धक्काच लागतो आणि तिच्या पायाखालची तर जमीनच सरकते. आता रमा ही कशी बशी अक्षयच्या घरी जाऊन पोहोचते आणि आता ती तिच्या डोळ्यामध्ये खूपच पाणी आलेलं असतं. पण आता आयाजी ह्या दरवाजामध्येच उभ्या असतात आणि आता आयाजी रमाला बघतात तेव्हा ती तिला म्हणते की तू इथे कशाला आलेली आहे, चल निघ इथून आता, आणि हे सगळं काही तुझ्या पायीच घडलेलं आहे. तेव्हा तर रमा ही आयाजीला म्हणत असते की अक्षयचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामुळेच मी इथे आलेली आहे. तर आयाजी आता रमाला म्हणत असतात की तू इथे कशाला आलेली आहे आणि हे सगळं पायी तुझ्या पायीच घडलेलं आहे. तुम्ही जर वेळेवर आता अक्षयसोबत तू बोललेली असती आणि अक्षयला तू माफ केलेलं असतं तर हे सगळं काही घडलेलं नसतं. आता आयाजी अशा म्हणत असतात रमाला. तर तेव्हा रमा ही आयाजीला म्हणत असतात की तुम्हीच मला म्हटलं होतं आणि इथे राहू नको म्हणून, आणि म्हणूनच मी या घरामधून गेलेली होती. आणि अक्षय जेव्हा आता मला भेटायला येत होते तेव्हा मी आता अक्षयला माफ करणारच होती, पण तेवढ्यातच अक्षयचा अपघात झाला असं सुद्धा आता रमा ही आयाजीला म्हणत असते. आता आयाजीसोबत बोलून झाल्याच्या नंतर आता रमा ही अक्षयच्या रूममध्ये जाते आणि अक्षयच्या रूममध्ये गेल्यावर त्याच्या काही वस्तू ते आपल्या हातामध्ये घेते आणि अक्षयची आठवण करत असते आणि ती अक्षयला खूप मिस करत असते. तर तेवढ्यातच आता तिथे रेवा येते आणि रेवा ही रमाला म्हणत असते की तू इथे कशाला आलेली आहे आणि जेव्हा आयाजीने तुला या घरामधून जायला सांगितलं होतं तेव्हा तू इथे पुन्हा कशाला आलेली आहे, चल तू निघ आता इथून. आणि आता हे सगळं काही तुझ्या पायीच घडलेलं आहे, अक्षयचा अपघात सुद्धा तुझ्या पायीच झालेला आहे असं सुद्धा रेवा ही आता रमाला म्हणत असते. तेव्हा त्या रमाला आता रेवाचा खूप राग येतो आणि ती डोळे मटारून आता एकटक आता रागाने ती रेवाकडे बघायला लागते. तेव्हा आता रेवाला आता रमाची थोडी भीती वाटते आणि ती थोडी तिथून जायला लागते. तेव्हा आता तेवढ्यातच आता रेवा ही आता रमाला एक गोष्ट बोलते आणि ती म्हणते की अक्षयचा अपघात कसा झालेला असेल हे तुला माहिती आहे का, आणि हे कोणापायी घडून आणलेला असेल हे हे सुद्धा तुला कळते का. तर आता याची थोडी हिंड आता रेवानी आता रमाला देऊन दिलेली असते आणि रेवा ही तिथून निघालेली असते. आता रमाला आता रेवानी जे काही म्हटलेलं आहे त्याबद्दल ती विचार करायला लागते आणि ती म्हणते की हे सगळं काही जे घडून आणलेलं असेल आता आपल्याला लवकरात लवकर त्याचा शोध घ्यायला पाहिजे. आता ती घरी जाते आणि घरी गेल्याच्या नंतर आता ती याबद्दल विचार करायला लागते आणि रमा ही म्हणते की आपल्याला लवकरात लवकर पोलिसांना याबद्दल खबर द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीचा शोध घ्यायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीने हे सगळं काही घडवून आणलेलं आहे त्या व्यक्तीला तर मी सोडणार नाही असं सुद्धा रमा ही म्हणत असते. आता तेवढ्यातच तिथे कावेरी येते आणि कावेरी रमाला धीर देत म्हणत असते की रमा तू काही काळजी करू नको, अक्षय हा लवकरात लवकर बरा होईल आणि तो लवकरात लवकर ठीक होईल. तर आता असं म्हणून आता तेवढ्यातच सीमाचा फोन येतो आणि ती कावेरीला म्हणत असते की तुम्ही रमाला पूर्णपणे धीर द्या आणि अक्षय लवकरात लवकर बरा होईल आणि तो लवकरात लवकर घरी परत येईल असं सुद्धा तिला सांगा. तेव्हा आता कावेरी आता पूर्णपणे आता रमाला धीर देत असते. आता इकडे रमा ही विचारच करत असते की ती आता लवकरात लवकर मला पोलिसांकडे जायला हवं आणि या ज्या व्यक्तीने हे सगळं हे केलेलं आहे त्या व्यक्तीला शोधून काढायला हवं. आता रमा ही हॉस्पिटलमध्ये जाते आणि अक्षयला आता ती बघते. तेव्हा आता अक्षय हा ICUमध्ये असतो आणि आता अक्षयच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो. तेव्हा अक्षयकडे बघून तिला खूप दुःख होते आणि ती खूपच रडत असते. तेवढ्यातच आता रमा ही म्हणते की ज्या व्यक्तीने हे सगळं काही केलेलं आहे त्या व्यक्तीला बिलकुल मी सोडणार नाही आणि त्याला मी पोलिसांच्या तर तावडीतच देईल असं म्हणून आता ती पोलिसांकडे जातच असते. तर तेवढ्यातच तिथे पोलिस येतात आणि पोलिस आता रमाला म्हणतात की हे सगळं काही ज्यांनी केलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काही संशय आहे का, आणि तुम्हाला अशी कोणती व्यक्ती माहिती आहे का की ज्यांनी हे सगळं काही केलेलं असेल. तेव्हा आता रमाला थोडा आता रेवावर संशय येतो. तेव्हा आता पण रमा ही काही बोलत नाही आणि ती पोलिसांना म्हणते की ह्या व्यक्तीचा तुम्ही लवकरात लवकर शोध लावा आणि ज्यांनी हा अपघात घडवून आणलेला आहे. पुन्हा आता रमा ही एक पोलिसांना म्हणते की तुम्ही ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जा आणि तिथली CCTV फुटेज असेल ते तुम्ही काढून आणा असं सुद्धा आता ती पोलिसांना म्हणते. आता पोलिसांना हे असं म्हणून आता पोलिस हे निघून जातात आणि या ठिकाणावर जातात आणि तिथली CCTV पूर्ण फुटेज काढून
तिथला शोध घेऊन आता पूर्ण CCTV फुटेज काढतात आणि ते रमाला येऊन दाखवतात. आता रमा ती फुटेज बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला खूप मोठा क्लू मिळतो. तेव्हा आता त्या CCTV फुटेजमध्ये आता रमा बघते की आता शेवटचा अक्षय हा तिथे फुगे घेताना आता रमाला दिसत असतो. तेव्हा आता रमाला आता अक्षयकडे बघून खूप दुःख होते आणि तिला समजते की हे सगळे काही फुगे त्यांनी माझ्यासाठीच घेतलेले होते. आणि फुगे घेऊन आता अक्षय हा आपल्या कारजवळ जातच असतो तेव्हा त्याला मागून एक कार धडक देते आणि ती कार म्हणजे कोणाची होती तर हे आता रमा बघते तर ती कार म्हणजे रेवाची होती आणि हलकीशी रेवा त्या कारमध्ये आता ती रमाला दिसते. तेव्हा आता रमाला असं वाटते की हे सगळं काही रेवानीच केलेलं आहे आणि आता रमाला पूर्णपणे माहिती पडते की हे सगळं काही रेवानीच घडवून आणलेलं आहे. आता रमा ही पोलिसांना सांगते की हे सगळं काही रेवानीच केलेलं आहे आणि तुम्ही लवकरात लवकर तिला अरेस्ट करा. आता रेवा ही घरी असते तेव्हा आता ती पूर्णपणे विचार करते की आता अक्षयचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आता आपण या घरातली राणी बनून राहू. पण आता असं काहीही नसते. आता रेवा ही त्या घरातली मोलकरीण झालेली असते आणि तिला पूर्ण त्या घरातले कामं करावे लागतात. आता तेवढ्यातच आता रेवा तिथे कामं करत असते तेव्हा तिथे पोलिस येतात आणि ते रेवाला अरेस्ट करतात. आता रेवाला खूप मोठा धक्काच लागतो आणि ते म्हणते की मला अरेस्ट का बरं केलेलं आहे. तेव्हा आता पोलिस तिला सांगतात की CCTV फुटेजमध्ये आम्हाला तुम्ही दिसलेला आहात आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला अरेस्ट करत आहोत. तर आता रेवाच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि पोलीस आता अटक करून तिला घेऊन जातात. आता इकडे पोलिसांना पूर्णपणे माहीत झालेलं असते आता की रेवानीच हे सगळं काही केलेलं आहे. तेव्हा आता रमा जेव्हा रेवाला भेटते तेव्हा तिच्या गालपटात एक मारते आणि म्हणते की तुला तर मी आता सोडणार नाही आणि तुला मी चांगलाच धडा शिकवेल. आता असं म्हणून ती पोलिसांना तिला अटक करायला सांगते आणि पोलीस आता तिला जेलमध्ये टाकून देतात. आता इकडे रेवाला खूप मोठा धक्का आणि ती खूपच घाबरलेली असते. आता इकडे रमा ही अक्षयला भेटून झाल्याच्या नंतर आता अक्षय पूर्णपणे पुढल्या मालिकेमध्ये आता नक्की काय होईल मित्रांनो. आता अक्षय हा लवकरात लवकर बरा होणार आहे आणि अक्षय हा लवकरात लवकर घरी येईल. पण आता मित्रांनो जर आता अक्षयची प्रकृती जर ठीक झाली नाही आणि अक्षयची जर याच्यामध्ये स्मृती गेली तर हे सुद्धा पाहणं रंजकच असणार आहे. तर बघत रहा मुरंबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.